आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा काय नाव काय आपलं? माझं नाव प्रतीक जगदाळे. प्रतीप जगदाळे. हो. मग काय मठवाडी परिसरातला विकास काय म्हणते? मठवाडीचा विकास गेली 25 वर्ष दादांच्या तर्फे चाललेला आहे आणि इथून पुढे दादांच्या मार्गदर्शनाखालीच आमचा विकास होईल. बर. अजितदादा दादा होते. पण कसं आहे ज्यावेळेस त्यांच्यावरती पण आता सत्ता पाहिजे. काही झालं तरी वरून काम आणायचे. आता वर कमळ मध्ये कमळ खाली कमळ असलं तरच कामं येणार आहे, त्याच्याशिवाय काही कामं येणार नाही. नाही तर दरवेळेस काय होतं आमचं जिकडं सत्ता नाही तिकडं आमचं जिल्हा परिषदचा उमेदवार असतो. त्यामुळे ह्यावेळेस आम्ही सगळ्यांनी गावकऱ्यांनी निश्चय केला आहे की ह्यावेळेस कमळ 100% फुलवायचं. वर देवाभाऊ आणि खाली आमचे दादा. 100% विकास होणार ह्याच्यात काही हे नाही आहे. म्हणजे वरती देवाभाऊ. हां, वर देवाभाऊ, देवाभाऊंच्या दादा जगदाळे नेतृत्वात आणि मग काय जनता सुखीची, त्याच्यात काही वादच नाही. खाली गंगाराम दादा जगदाळे. खाली गंगाराम दादा जगदाळे. बर. काय विकास कामं त्यांच्या माध्यमातून इथं झाली? विकास कामं म्हणजे हायमॅकचे दिवे आहेत, गटार लाईन आहे, त्याच्यानंतर वरती आमच्या मंदिराची फरशी आहे, संगम रवरी फरशी आहे. ती जवळजवळ एक 8-10 लाख रुपयाची फरशी गंगाराम दादांनी दिलेली आहे. आणि समजा कोणाचं लग्न कार्य असलं तर त्याला मदत आहे, गोरगरिबांच्या औषध पाण्याला मदत आहे, दवाखान्याला मदत आहे. मग एक गंगाराम दादांची एवढ्या लोकांना अशा कशा स्वरूपात मदत आहे सांगू शकत नाही. कोणाची सरकारी कामं अडकली, काय झालं तरी दादांची मदत आहे. म्हणजे प्रत्येक अडी अडचणीला गंगाराम दादांचा म्हणजे पुढे दादांचा विषय असा आहे की आमच्या घरातले आमच्या सोबत आहेत का नाही ह्याच्यापेक्षा आमचे दादा त्यांच्या पुढं असतात की बाबा हा चल तू कर मी आहे. बर. त्यामुळं म्हणजे गोरगरिबांच्या अडी अडचणीला 100% दादा गंगाराम दादा जगदाळे. मग आता निवडणुकीचं वारं वाहतंय आणि वाऱ्याचा कल आता माझ्यापेक्षा जास्त म्हणजे तुम्ही फिरताय तुम्हाला कळलाच असेल कल काय. एक 4 दिवसापूर्वी वेगळं वातावरण होतं, जसे दादा फिरतात तसं वातावरण बदललंय म्हणायला काय हरकत नाही. बर. दिव्याताई गंगाराम जगदाळे आता त्यांची सुकन्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. दिव्याताई मग आमची बहीणच आहे, त्याच्यात काही वाद नाही. शिकलेली आहे ती, म्हणजे पुण्यासारख्या शहरात वाढलेली आहे. गावाकडचं वातावरण माहिती आहे, पुण्यातल्या काही विकास योजना असतील, तिच्या शिक्षण बी बरंच झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रश्नांवरती उत्तर घेऊनच येणार, त्याबद्दल काही वाद नाही. आणि मुळात म्हणजे कसं असतं ज्यावेळेस एखादा उमेदवार उभा राहतं त्याचं बॅकग्राऊंड पाहिलं जातं. बरोबर. तर दादांचं बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग आहे की त्यामुळे दिव्याताईला काही अडचणच येणार नाही. बरं. दिव्याताई तरुण उमेदवार आहेत, तरुण पिढी त्यांच्या पाठीशी उभं राहील? हो, 100% तरुण पिढी. म्हणून आता दादांनी काय सांगितलं आपल्याला की आपल्याला तरुणांच्या हातात द्यायचं आहे. मग अजितदादांनी किंवा म्हणा आमच्या दादांनी म्हणा तरुणांच्या हातात द्यायचे. मग ताई तरुणच आहे ना. निश्चितच. आणि शेवटी विचारधारेत पण फरक पडतो, ज्येष्ठांच्यात आणि यंग लोकांच्या आणि आता पुढं अजून प्रगतीपथावर जाईल देश. मोठ्यांचं मार्गदर्शन आणि ताईंचा चांगला कार्यक्रम होईल. बरं. कमळ 100% कमळ. पर्याय नाही कमळाला आता. पर्याय फुलणार 100% फुलणार. आणि नाही फुलवलं तरी आम्ही म्हणजे फुलवणारच ते, त्याच्यात काही वाद नाही. या दादा.